गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लोकसंख्या भाग 1 यामधील जे काही जागतिक लोकसंख्येवर परिणाम करणारे घटक आहे याचा अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी मागील पाठ्यघटकामध्ये आपण मानवी जीवनात भूगोलाला किती महत्त्व आहे याविषयी अभ्यास केलेला आहे। त्याचप्रमाणे लोकसंख्या भूगोल या विषयाचा अभ्यास करीत असताना लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येचा आकृतिबंध, लोकसंख्येचे गुणात्मक व संख्यात्मक रचना, त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेवर होणारा लोकसंख्येचा परिणाम आणि प्रादेशिक विकासामध्ये लोकसंख्येचा सहभाग कशा पद्धतीचा असतो याविषयीची थोडक्यात माहिती आपण घेतलेली आहे। त्याचबरोबर आज जागतिक लोकसंख्या परिणाम करणारे जे काही घटक आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला या पाठ्यघटकामध्ये अभ्यासावयाची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक लोकसंख्या परिणाम करणारे जे काही महत्त्वाचे घटक आहेत तर त्यामध्ये प्राकृतिक घटक आणि मानवी घटक हे दोन अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत। आता प्राकृतिक घटक आणि मानवी घटक हे कोणकोणते असतील आणि ते कशा प्रकारे मानवीय आणि लोकसंख्येवर परिणाम करतात याविषयीचा अभ्यास आपल्याला या पाठ्यघटकामध्ये करावयाचा आहे। तर प्राकृतिक घटक म्हणजे कोणते की जे प्राकृतिक म्हणजे निसर्गाने दिलेले जे काही घटक असतील आणि या घटकांचा आपल्या लोकसंख्येवर कशा पद्धतीने परिणाम होत असतो, ती वाढ असेल किंवा लोकसंख्येची घनता जास्त होण्याचे प्रमाण असेल, यावर कशा पद्धतीचं या प्राकृतिक घटकांचा परिणाम होत असतो हे आपल्याला अभ्यासावयाचं आहे। तर प्राकृतिक घटकामध्ये जे काही निसर्ग निर्मित जे काही घटक असतील, उदाहरणार्थ भूरूपे असतील, हवामान असतील, मृदा असेल किंवा इतर जे काही घटक असतील, तर या घटकांचा मानवाच्या जीवनावर कशा पद्धतीचा परिणाम होतो, त्यांच्या राहणीमानावर कशा पद्धतीचा परिणाम होतो, त्यानंतर त्यांच्या शरीर रचनेवर कशा पद्धतीचा परिणाम होतो, त्यानंतर त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्यांच्यावर याचा परिणाम कशा पद्धतीने होतो याविषयीचा थोडक्यात अभ्यास आपल्याला इथं करावयाचा आहे। तर यामध्ये सर्वप्रथम आपण जे काही प्राकृतिक घटक आहेत तर त्या प्राकृतिक घटकामध्ये भूरूपे हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे भूरूपे म्हणजे काय, भू म्हणजे काय भूमी आणि रूपे म्हणजे काय आकार किंवा प्रकार, म्हणजे जमिनीचा आकार किंवा जमिनीचे प्रकार अशी जी संज्ञा आपल्याला म्हणता येईल ती भूरूपाची करता येईल। तर भूरूपामध्ये मुख्यतः आपल्याला 3 प्रकार करण्यात येतात, त्याच्यामध्ये मैदान, पठार आणि पर्वत। तर आता मैदान म्हणजे काय, पठार म्हणजे काय आणि पर्वत म्हणजे काय, तर हे याचा अभ्यास आपण अगोदरच्या पूर्ण वर्गामध्ये आपण अभ्यासलेला आहे। तर मी थोडक्यात सांगू इच्छितो की मैदान म्हणजे जे काही म्हणजे जमिनीचा जो काही सपाट आणि समतल भाग असतो त्याला आपण मैदान असे म्हणतो। तर या मैदानामध्ये जे काही नदीने वाहून आणलेला गाळ असतो, या गाळामुळे जमीन ही सुपीक तयार झालेली असते। याची उंची ही जास्त प्रमाणात नसते, समुद्रसपाटीपासून साधारणतः 300 मीटरच्या जवळपास यांची उंची असते। तर या ठिकाणी जे काही दळणवळण व्यवस्था असेल किंवा मानवाला अनुकूल असणारी जी काही परिस्थिती असेल, त्यानंतर मानवाला शेतीसाठी उपयुक्त असणारे जे काही आवश्यक गरजा आहेत तर या आवश्यक गरजा या मैदानी प्रदेशामध्ये पूर्ण होतात। मानवाला किंवा इतर कारखानदारी असेल, नागरीकरण असेल, तर या सर्वांसाठी मैदान हे अत्यंत उपयुक्त असं मानलं जातं। म्हणून या ठिकाणी मानवाला उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांसाठी येणारा जो काही खर्च असेल तो खर्च अत्यंत कमी प्रमाणात होतो। म्हणून या ठिकाणी लोकसंख्या ही अत्यंत दाट प्रमाणात दिसून येते। तर
या ठिकाणी जे काही मैदाने आहेत तर त्या मैदानी प्रदेशामध्ये सहसा जगामध्ये सर्वात जास्त प्रदेश जो काही आहे तर तो लोकसंख्या जी आहे ती सर्वात जास्त या मैदानी प्रदेशामध्ये दिसून येते। तर मैदानी प्रदेशामध्ये मंद उताराच्या प्रदेशाची लोकसंख्या ही दाट आढळून येते। मैदानी प्रदेशामध्ये शेतीचा व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो। अशा भागामध्ये औद्योगिकीकरण, वाहतुकीची व्यवस्था यांचा विकास हा सहज आणि चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो। त्यानंतर आपल्याला दुसरं जे काही भूरूप आहे तो म्हणजे पठार। तर आता पठाराचा जर अभ्यास करत असताना आपल्याला माहीत आहे की पठार आपण कशाला म्हणतो, तुम्हाला या आकृतीमध्ये किंवा या चित्रामध्ये दिसत असेल की एका विशिष्ट उंचीवर गेल्याच्या नंतर भूपृष्ठाचा जो सपाट प्रदेश लागतो त्याला आपण पठार असे म्हणतो। तर या पठारावर काही प्रमाणामध्ये लोकसंख्या ही चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येते। म्हणजे पठाराचा उतार हा मंद स्वरूपाचा असतो। या ठिकाणी शेती ही थोड्याफार प्रमाणात या उतारावर केल्या जाऊ शकते, परंतु पाहिजे त्या पद्धतीनं या शेतीचा विकास आपल्याला होऊ शकत नाही मैदानाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर। आणि हे जे काही पठार आहेत तर ते एखाद्या विशिष्ट ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या माध्यमातून तयार झालेले असतात आणि या ठिकाणी एखाद्या औद्योगिक वसाहतीचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो। उदाहरणार्थ छोटा नागपूरचा पठार हा जो काही आहे तर तो खनिज संपत्तीने समृद्ध आहे। तर अशा पद्धतीचा म्हणजे पठाराचा विकास होतो आणि या ठिकाणी लोकसंख्या ही औद्योगिक दृष्टिकोनातून खनिज संपत्तीचा उपलब्ध असल्यामुळे त्या ठिकाणी उद्योगाचे केंद्रीकरण झालेले असते आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या ही एकवटलेली झालेली आपल्याला दिसून येते। म्हणून मैदानापेक्षा पठारावर औद्योगिकरण हे थोड्याफार प्रमाणात दिसून येते, परंतु लोकसंख्या ही मैदानामध्ये जास्त असते, पठारामध्ये थोड्या कमी प्रमाणात असते। ठीक आहे। त्यानंतर आहे पर्वत। तर विद्यार्थी मित्रांनो, पर्वत किंवा डोंगर म्हटलं की त्यांचा उतार हा खूप जास्त प्रमाणात असतो, तीव्र उतार असतो। पर्वताची उंची ही जास्त असते। त्यानंतर पर्वतावर उतार तीव्र असल्यामुळे त्या ठिकाणी शेती हा व्यवसाय केला जाऊ शकत नाही। या ठिकाणी मानवाला आवश्यक असणाऱ्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण होऊ शकत नाही। म्हणजे मानवाला जर वस्ती स्थापन करायची असेल तर ती मैदानापेक्षा डोंगरावर कोणीही राहू शकत नाही। तर त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर मानवाला शेतीसाठी सुद्धा या डोंगराचा उपयोग होऊ शकत नाही। वाहतुकीचा जर विचार केला तर वाहतूक व्यवस्था ही डोंगरावर अतिशय खर्चिक असल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची व्यवस्था सुद्धा होऊ शकत नाही। त्यानंतर फक्त जे काही थोड्याफार प्रमाणात औषधी वनस्पती आहेत त्या औषधी वनस्पतीचा वापर किंवा काही प्रमाणात औषधी वनस्पती या ठिकाणी मिळू शकतात आणि म्हणून लोकसंख्या ही विरळ आणि अतिविरळ अशा प्रदेशामध्ये दिसून येते। म्हणून अशा ठिकाणी मैदान, पठार आणि पर्वतामध्ये लोकसंख्येचा जर विचार केला तर ही या ठिकाणी लोकसंख्येचं जे काही वितरण आहे तर ते वितरण किंवा लोकसंख्येवर जे परिणाम करणारे जे घटक आहेत तर त्यापैकी हे तिन्ही भूरूपे अत्यंत महत्त्वाची आहे। यामध्ये सर्वात जास्त मैदानी प्रदेशामध्ये लोकसंख्येचा विकास झालेला एकवटलेली झालेली दिसून येते। पठारी प्रदेशामध्ये त्यापेक्षा कमी लोकसंख्या आढळून येते, तर पर्वतीय क्षेत्रामध्ये ही एकदम अतिविरळ म्हणजे नगण्य अशी लोकसंख्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते। तर काही ठिकाणी लोकसंख्या पर्वतावर राहत नाही। तर अशा प्रकारचं प्राकृतिक रचनेमध्ये भूरूपांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आपल्याला दिसून येतो। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं जे काही घटक आहे की त्यामध्ये जे काही लोकसंख्येच्या म्हणजे प्राकृतिक घटकामध्ये परिणाम करणारे जे काही घटक आहेत त्यामध्ये हवामान हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की कोणताही मानव ज्यावेळेस
राहत असतो एखाद्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी तेथील हवामान जर त्याला उपयुक्त असेल तर त्या ठिकाणी तो अत्यंत चांगल्या प्रकारे निवास करू शकतो. म्हणून ज्या ठिकाणी अति उष्ण किंवा अति शीत किंवा वाळवंटीय प्रदेश किंवा पर्जन्य प्रदेश असे ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात लोकसंख्या ही दिसून येते. आता त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे अतिउष्ण. तर अतिउष्ण जे काही प्रदेश असतात, उदाहरणार्थ राजस्थानमधील थर वाळवंट असेल तर या ठिकाणी काय असतं, कमी लोकसंख्या आढळून येते. किंवा सहारा वाळवंट असेल तर या ठिकाणी अत्यंत कमी लोकसंख्या आपल्याला आढळून येते. तर यामागचं कारण असं आहे की त्या ठिकाणी उष्णतामान हे जास्त असतं. मानवाला आवश्यक असणारा जो काही हवामान आहे तो उपयुक्त राहत नाही. त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मानवाची वस्ती ही कमी प्रमाणात असते. म्हणून लोकसंख्येवर परिणाम करणारा हा एक प्राकृतिक घटक मानण्यात येतो. त्यानंतर अतिशीत म्हणजे ज्या ठिकाणी बर्फाच्छादित प्रदेश असतील त्या ठिकाणी सुद्धा मानवाची वस्ती ही अत्यंत कमी प्रमाणात असते आणि त्या ठिकाणी सुद्धा हे लोकसंख्येवर परिणाम करणारा हा एक हवामानातील महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर वाळवंटीय प्रदेश. ज्या ठिकाणी वाळवंटीय प्रदेश असल्यामुळे मानवाला उपयुक्त असणारी शेती आहे ही शेती मानव करू शकत नाही. मानवाच्या गरजा ज्या शेतीच्या माध्यमातून पूर्ण होत असतात किंवा औद्योगिक दृष्टिकोनातून वाळवंटीय प्रदेशामध्ये कोणतेही कार्य करू शकत नाही. तर त्यामुळे सुद्धा हा जो काही प्रदेश आहे तर या प्रदेशामध्ये लोकसंख्या ही विरळ असते. म्हणून या ठिकाणी सुद्धा लोकसंख्येमध्ये हे घटक सुद्धा समाविष्ट आहे. हवामानाचा परिणाम यामध्ये होऊ शकतो. आणि त्यामध्ये पर्जन्यसुद्धा आहे. पर्जन्य म्हणजे काय की ज्या ठिकाणी जास्त पाऊस होतो किंवा ज्या ठिकाणी एकदम कमी पाऊस होतो अशा ठिकाणी सुद्धा लोकसंख्या ही कमी प्रमाणात आपल्याला दिसून येते. म्हणून हवामान हा जो काही महत्त्वाचा घटक आहे तो घटकसुद्धा या लोकसंख्येवर परिणाम करणारा घटक आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे पाण्याची उपलब्धता. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस मानवाला आपली वस्ती स्थापन करावयाची असते तर त्या ठिकाणी तो अगोदर ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असेल त्या ठिकाणी तो राहण्याचा प्रयत्न करत असतो. आता वाळवंटामध्ये कोणी घर बांधू शकेल का बरं? नाही. तर ज्या ठिकाणी नदी वाहिलेली असेल तर त्या ठिकाणी तो किंवा एखादी विहीर असेल तर त्या ठिकाणी तो आपली वस्ती किंवा आपलं घर बांधण्याचा प्रयत्न करत असेल. म्हणजेच आतापर्यंतचं जर इतिहासाचा जर विचार केला तर पूर्ण जे काही संस्कृती आहे तर ते जे काही वस्त्या आहेत ते मानवाचं जे काही निवास आहे ते सर्व नदीकाठी वसलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे मानवासाठी ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे त्या ठिकाणी लोकवस्त्या आपल्याला आढळून आलेल्या दिसून येतात. उदाहरणार्थ नाईल नदीचे खोरे. या नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये पूर्ण लोकवस्त्यांचं एकत्रीकरण झालेलं आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे भारताचा जर विचार केला तर भारताची किनारी प्रदेश यामध्ये सुद्धा पाण्याची उपलब्धता असल्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या ही दाट झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर गंगा नदीचा प्रदेश असेल तर या ठिकाणी सुद्धा नद्यांनी वाहून आणलेला पाण्याच्या उपलब्धतेमुळे या ठिकाणी सुद्धा लोकांची एकत्रीकरण झालेलं आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे जर वाळवंटाचा जर विचार केला तर वाळवंटामध्ये मरू उद्यान ज्या ठिकाणी असतं म्हणजे पाण्याची उपलब्धता ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी एखादं वस्ती किंवा एखादं शहर किंवा एखादी लोकांची राहण्याची व्यवस्था निर्माण होतं आणि त्या ठिकाणी लोकांचं केंद्रीकरण आपल्याला झालेलं दिसून येतो. उदाहरणार्थ भारतातील फलौदी, सौदी अरेबियामधील अल अहसा, तर या ठिकाणी अशा वाळवंटामध्ये लोकांचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. आता त्यानंतर प्राकृतिक रचनेचा जर विचार केला तर यामध्ये दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे मृदा, की जे लोकसंख्येवर परिणाम करणारा घटक आपल्याला सांगता येईल. आता मृदेचा जर विचार केला तर मृदा ही मानवाला शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असते. म्हणजे
ज्या ठिकाणची मृदा ही सुपीक, काळी, समृद्ध असेल तर त्या ठिकाणी शेतीचा विकास हा अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ गंगा नदी, मिसिसिपी नदी, यांगत्से नदी यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासोबत गाळ वाहून आणलेला आहे आणि या गाळांच्या माध्यमातून त्यांच्या परिसरामध्ये एक विशिष्ट प्रकारची आणि चांगल्या सुपीकतेची अशी शेती ही आज करण्यात येते आणि या गाळाच्या माध्यमातून त्या प्रदेशामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने शेतीचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून या ठिकाणी शेती सुरू झाल्याच्या नंतर शेतीला लागणारे जे काही साहित्य असतील किंवा उद्योगधंदे असतील, कच्चा माल पुरवणारे जे काही कारखाने असतील तर या कारखान्यांची उपलब्धता त्या ठिकाणी सुरू होते आणि त्या ठिकाणी लोकसंख्याचं केंद्रीकरण होतं आणि लोकांचं संख्या ही वाढल्यामुळे हे सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे मृदा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी लोकांचं केंद्रीकरण झालेलं असतं. ही एक सुद्धा आपल्याला निसर्गनिर्मित जे काही लोकसंख्या वाढीसाठी किंवा लोकसंख्या कमी होण्यासाठी जे काही कारण आहे ते आपल्याला मृदेचं सांगता येईल. आणि ज्या ठिकाणी वाळवंटीय मृदा असेल तर त्या ठिकाणी कमी प्रमाणात लोकसंख्या ही आपल्याला दिसून येते. त्यानंतर मानवी घटक. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे प्राकृतिक घटक म्हणजे निसर्गाने जे काही घटक दिलेले आहेत त्याचा परिणाम लोकसंख्येवर होत असतो, तशाच प्रमाणे काही मानवीय घटक आहेत की त्याचा परिणामसुद्धा आपल्याला या लोकसंख्येवर होत असतो. म्हणजे मानवाने जे काही मानवनिर्मित जे काही घटक असतील त्यांचासुद्धा कमी अधिक प्रमाणात किंवा लोकसंख्येची वाढ आणि विरळ होण्यामागचं परिणाम आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये नंबर 1 आहे शेती. तर आता शेतीचा आणि लोकसंख्येचा काय कारण असेल की ज्यांच्या माध्यमातून शेतीचा विकास म्हणजे लोकसंख्या वाढीसाठी कारण असू शकेल तो म्हणजे शेतीचा विकास ज्या ठिकाणी झालेला असतो त्या ठिकाणी आता सांगितल्या पद्धतीनं की शेतीचा विकास ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी लोकसंख्या ही भरमसाठ असते. त्यामध्ये शेतीचं प्रकार असेल, शेतीला लागणारी पीक पद्धती असेल, शेतीला लागणारे जे काही लागवडीची पद्धत असेल, तर शेतीसाठी उपयुक्त असणारी साधने असतील, शेतीसाठी लागणारे जे काही अवजारे असतील, यासाठी जे काही मजूर लागतात किंवा जे काही साहित्य लागतात त्यांच्या कारखान्याची निर्मिती या माध्यमातून मानव घटक हा करत असतो आणि त्या ठिकाणी म्हणजे शेतीचा विकास हा जर चांगल्या पद्धतीचा असेल तर त्या ठिकाणी मानव वस्ती एकवटलेली असते आणि ज्या ठिकाणी शेतीचा विकास हा कमी असतो त्या ठिकाणी मानव वस्ती विरळ किंवा अत्यंत अल्प प्रमाणात असते. त्यानंतर आहे खाणकाम. तर विद्यार्थी मित्रांनो, चांगल्या प्रतीचे खनिज उत्पादन क्षेत्रांचा उद्योग ज्या प्रदेशामध्ये असेल त्या ठिकाणी उद्योगांचं भरभराटीकरण होतं आणि उद्योगाचं भरभराटीकरण झाल्याच्या नंतर लोकांना रोजगार उपलब्ध होतो आणि रोजगार उपलब्ध झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी विविध प्रकारचे कारखाने किंवा विविध औद्योगिकीकरण वसाहत निर्माण होते आणि वसाहत निर्माण झाल्याच्या नंतर त्यांना जे काही काम पाहिजे त्या ठिकाणी ते काम उपलब्ध होत असतो. म्हणून खाणकाम उद्योग क्षेत्र ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी लोकसंख्येची वाढ आपल्याला दिसून येतो. म्हणून मानवी घटकामध्ये खाणकाम हे सुद्धा लोकसंख्येच्या वाढीमध्ये किंवा कमी होण्यामध्ये कारणीभूत असतो. त्यानंतर खाणकाम उद्योगाचा जर विचार केला तर छोटा नागपूरचा पठारी प्रदेश जो काय आहे तर या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या केंद्रीकरण झालेलं आपल्याला दिसून येतो. त्यानंतर झांबियातील कांगा तौबे खनिज पट्टा जो काही आहे त्याच ठिकाणी सुद्धा लोकांचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला दिसून येतो. काही प्रदेश अत्यंत दुर्मिळ असतात पण उपलब्ध साधन संपत्तीमुळे त्या ठिकाणी दाट लोकवस्ती आढळलेली आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियातील वाळवंटी प्रदेशातील सोन्याच्या खाणी. या ठिकाणी वाळवंट आहे सर्व, परंतु त्या ठिकाणी वाळवंट असून सुद्धा सोन्याच्या खाणी आहेत. म्हणून अशा ठिकाणी काही प्रदेशामध्ये सोन्याच्या
खाणीमुळे त्या ठिकाणी उद्योग स्थापन झाले आणि त्या ठिकाणी लोकांना रोजगार उपलब्ध झाला, म्हणून अशा ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला दिसून येतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, खाणकाम हा सुद्धा मानवीय घटकामध्ये लोकसंख्येवर परिणाम करणारा घटक आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे वाहतूक. आता वाहतुकीचा जर विचार केला तर मानवाला वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. मग ती वाहतूक कोणती आहे? रस्ते वाहतूक असेल, सागरी वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल किंवा हवाई वाहतूक असेल. कोणत्याही वाहतूक साधनाचा जर विचार केला तर प्रत्येक वाहतूक साधने हे मानवाच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे, त्यांच्या देशाच्या विकासासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे. ज्या ठिकाणी रस्ते वाहतूक, सागरी वाहतूक, रेल्वे वाहतूक आणि हवाई वाहतूक असेल त्या ठिकाणी त्या देशाचा विकास हा अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ जर सागरी वाहतुकीचा जर विचार केला तर सुएझ कालवा, हा सुएझ कालव्यामुळे हे वाहतुकीला एक म्हणजे जलद आणि कमी खर्चाची वाहतूक ही आंतरराष्ट्रीय वाहतूक यांच्या माध्यमातून आपल्याला सुरू झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून मानवीय घटकामध्ये आणि ज्या ठिकाणी या वाहतुकीची साधने अत्यंत चांगल्या पद्धतीने विकसित झालेली असतात त्या ठिकाणी लोकसंख्येचे केंद्रीकरण किंवा लोकसंख्येची वाढ ही अत्यंत जास्त प्रमाणात दिसून येते. परंतु ज्या ठिकाणी वाहतुकीची व्यवस्थेला अडचण निर्माण होते, वाहतुकीची व्यवस्था कमी प्रमाणात असते त्या ठिकाणी म्हणजे लोकसंख्या ही अत्यंत कमी प्रमाणात आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे नागरीकरण. आता नागरीकरण म्हणजे काय की एखाद्या उद्योगधंद्याचं केंद्रीकरण होऊन त्या एखाद्या छोट्या प्रदेशाचं मोठ्या प्रदेशामध्ये रूपांतर होतं. तर अशा ठिकाणी नागरीकरण तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एखादे उद्योगधंद्यामुळे एखाद्या छोट्या शहराची मोठ्या शहरामध्ये निर्मिती होते. का? तर कारण त्या ठिकाणी जे काही काम करणारे मजूर असतील त्या कारखान्यामध्ये किंवा त्यांना लागणारे जे काही कच्चा माल पुरवणारे जे काही उद्योग असतील त्या उद्योगांचं केंद्रीकरण त्या प्रदेशामध्ये होतं. त्यानंतर त्यांना रोजगाराच्या संधी, वाहतुकीची व्यवस्था, शिक्षण आणि आरोग्य इत्यादी सोयी जे काही पुरवणारे जे काही लोक असतात ते लोकांचं केंद्रीकरण त्या ठिकाणी झालेलं असतो. त्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्येमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थचा जर विचार केला तर बृहन्मुंबई. तर या बृहन्मुंबईमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगाचं केंद्रीकरण झालेलं आहे आणि त्याला लागून असलेले जे काही उद्योग असतील किंवा त्यांना सोयीसुविधा पुरवणारे जे काही उद्योग किंवा सरकारी ऑफिस किंवा जे काही रोजगार उपलब्ध झालेले जे काही साधने असतील तर त्यांच्या माध्यमातून लोकसंख्येचं केंद्रीकरण आपल्याला तिथं झालेलं आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीचं नागरीकरण हा एक मानवीय घटक असा आहे की जो लोकसंख्येवर परिणाम करत असतो. त्यानंतर आहे राजकीय घटक व सरकारी धोरण. विद्यार्थी मित्रांनो, राजकीय घटक आणि सरकारी धोरणसुद्धा हे लोकसंख्येच्या वाढ किंवा लोकसंख्येचं जे काही लोकसंख्या वाढ कमी करण्याचं जे काही धोरण आहे तर यांच्या माध्यमातून लोकसंख्येवर परिणाम हा होत असतो. शासनाच्या काही धोरणामुळे लोकसंख्येचं केंद्रीकरणही झालेलं दिसून येतो तर काही धोरणामुळे विकेंद्रीकरणसुद्धा झालेलं दिसून येतो. काही एखादा असं ठिकाण असतो की ज्या ठिकाणी अतिशय बर्फाच्छादित प्रदेश असेल किंवा मानवाला प्रतिकूल असणारा जो काही अनुकूल असणारा जो काही हवामान आहे तो हवामान नसतो तर त्या ठिकाणाहून दुसरीकडे आपल्याला जावं लागतो. तर अशा ठिकाणी सरकारी धोरण अवलंबून त्या ठिकाणी ती लोक बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ सर्वेरिया या अतिविषम हवामानाच्या प्रदेशामध्ये लोकसंख्येला एक विशिष्ट भत्ता दिला जातो आणि त्यांच्या माध्यमातून तिथं स्थलांतरित करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं जातं आणि ती लोकसंख्या आता रशिया भागामध्ये स्थलांतरित होताना आपल्याला दिसून येतो. किंवा एखादं जे काही सरकारी धोरण असेल, एखादं धरण बांधवायचं आहे आपल्याला तर धरण बांधताना एखाद्या ठिकाणची लोकसंख्या दुसऱ्या ठिकाणी नेणं
ते स्थलांतरित करणं. तर अशा पद्धतीचे काही राजकीय धोरण आणि सरकारी धोरण असतात की त्यांच्या माध्यमातून सुद्धा ही लोकसंख्येवर त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीचं जे काही वेगवेगळे घटक आहेत, तर या वेगवेगळ्या घटकांचा परिणाम हा लोकसंख्येवर होत असतो. आणि आपण बघितल्याप्रमाणे की लोकसंख्यावर जे काही परिणाम करणारे जे काही वेगवेगळे घटक आहेत, तर त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे हे घटक आहेत आणि याचा अभ्यास आपण इथं केलेला आहे. तर त्यामुळं सर्वांनी याचा अभ्यास व्यवस्थित करावा ही विनंती. ठीक आहे, धन्यवाद.